नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ थोरात. माझ्या फेसबुक लाईव्ह पेजवरती आपलं स्वागत आहे. आज आमचे चुलते अशोक थोरात काका आणि मी नेरले येथे यात्रेनिमित्त आलेलो आहोत. त्यांची सासरवाडी नेरले. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की 58 वर्षापूर्वीचं जिव्हाळ्याचं नातं आज आम्ही अजूनही तसंच जपून ठेवलेलं आहे आणि आमची वाटचाल तशी सुरू आहे. सांगण्याचं कारण असं की काका यांचे वडील रामचंद्र काका, लोक त्यांना काका म्हणायचे आदराने, आणि आमचे आजोबा माझे बाबा साहेबराव तात्या, लोक त्यांना तात्या म्हणत होते. 58 वर्षापूर्वी दोघांची मैत्री खूप अशी घट्ट घनिष्ठ अशी मैत्री होती. लोक म्हणायची हे दोघं झोपायलाच घरी जायचे एकमेकाची. सकाळी उजाडल्यापासून मावळ्यापर्यंत एकमेकाची सुखदुःख, कामं, एकमेकांना इकडे तिकडे जाणं, पाहुण्यारावळ्यांकडं, फार घट्ट अशी मैत्री होती त्यांची. आणि आज आम्ही ती मैत्री तशीच जपून ठेवलेली आहे. काका 2 महिन्याचे होते त्यावेळेस त्यांचे वडील अचानक, म्हणजे रामचंद्र काका अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. आणि माझे आजोबा 2013 साली त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आणि मैत्रीचा एक अध्याय संपला. पण असं जरी असलं तरी आज आम्ही रामचंद्र काकांचे वारस अशोक काका आणि साहेबराव तात्यांचा वारस रघुनाथ थोरात म्हणजे मी, आम्ही दोघांनीही ते 58 वर्षापूर्वीचं ते मैत्रीचं घट्ट नातं, ते जिव्हाळ्याचं नातं आजही जपून ठेवलेलं आहे. नेहमी ते दोघं नेरलेला यात्रेला येत असत. त्यावेळी सायकल होती, सायकलवरून वगैरे येत होते 58-60 वर्षांपूर्वी. तसंच आजही आम्ही माझ्या गाडीवरून आज नेरलेला आलो आहोत. येथेच्या मटणावर ते ताव मारणार आहोत आम्ही. काय आणि आयुष्यात आणखीन काय हवं असतं. काका काय सांगाल या संदर्भात तुम्ही? काय तुम्हाला कसं वाटतंय आज? मस्त वाटते, छान. काय त्या 60 वर्षापूर्वीचं काकांबद्दल, तात्यांबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगाल? कसं होतं त्यांचं नातं? त्यांचं दोघांचं प्रेमाचं नातं होतं. म्हणजे पहिल्यापासून ते एक जोडीदार या नात्यानं ते चांगले, म्हणजे जाईल तिकडे ते दोघे असायचे. आणि त्यांचं म्हणजे राहणीमान दोघांच्यावर, कुठे गेले जायचं म्हटले तर ते दोघं जाणार. काय असेल ते दोघांचे, म्हणजे असे दिवसभर असो, काय असो, कामात असो, कुठले असो, त्या ते आपले दोघं राहते. मग त्यांचं नातं आज आपण जपतोय असं तुम्हाला वाटतंय? हां, जपतोय. आज आम्ही त्यांचं नातं आज